अधिक मास महात्म्य कथासार मराठीमध्ये अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. गजाननाला नमस्कार असो, सरस्वतीला नमस्कार असो, सद्गुरूला नमस्कार असो, माता पितरांना नमस्कार असो, कुलस्वामिनीला नमस्कार असो, पूर्वकवींना नमस्कार असो, पुरुषोत्तमाला नमस्कार असो. आता पद्मपुराणातील व बृहन्नारदीय पुराणातील अधिक मासाची महात्म्याची कथा वर्णन करीत आहे. नैमिषारण्यात सूत, शौनक आदी ऋषींनी अनेक पुराण कथा नित्य सांगत असे. एकदा ऋषींनी त्याला म्हटले, सर्व व्रतांमध्ये सारभूत असे व्रत कोणते आहे ते तू आम्हाला सांग. त्यावर सूत म्हणाला, आपण मला मोठा मान दिलात म्हणून मी धन्य झालो. व्यासांकडून मला हे व्रत माहिती झाले आहे, ते मी तुम्हाला सांगतो. नारायण ऋषी बद्रिका आश्रमात तपश्चर्या करीत असतात. नारद त्यांना भेटण्यासाठी तेथे आले. नारायण ऋषींचे दर्शन घेऊन त्यांना नमस्कार केला आणि म्हटले, या कलियुगात ज्याचे पाप व पुण्य त्यालाच बाधक होते. सर्वजण संसारात बुडालेले आहेत, तरी त्यांच्या कल्याणाचे काहीतरी सोपे व्रत सांगावे. त्यावर नारायण म्हणाले, तुला मी पुरुषोत्तम मासाचे व्रत सांगतो. हे व्रत असे आहे की सर्व तऱ्हेचे पापे नष्ट होऊन मनुष्य परमपदाला जाऊन पोचतो. या व्रताची माहिती श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासातील दुःखापासून सुटका होण्यासाठी सांगितली होती. काम्यक वनात पांडव राहत होते. त्यावेळी द्वारकेचा राणा ऋषीमुनींना घेऊन त्यांना भेटण्यास तेथे गेला. तो दिसताच पांडवांना जणू संजीवनी मिळवल्यासारखे वाटले होते. ते सर्वजण द्रौपदीसह त्या मुनिजनांच्या पाया पडले. पांडवांची झालेली दुरावस्था पाहून कृष्णाला दुःखही वाटले आणि कौरवांबद्दल क्रोधही आला. त्याने प्रचंड भयंकर रूप धारण केले. तेव्हा धर्म, अर्जुन इत्यादींनी कृष्णाची स्तुती करून त्याला शांत केले. आवडत्या अर्जुनाचे प्रेमाचे बोलणे ऐकून भक्तवत्सल श्रीकृष्ण शांत झाला. नंतर सर्व पांडव आणि श्रीकृष्ण एकत्र बसले असता श्रीकृष्ण त्यांच्याजवळ गोष्टी बोलू लागला. ऋषीमुनीही श्रवणासाठी बसले. धर्माने स्वतःच्या व जगाच्या हितासाठी कृष्णाला प्रश्न विचारला. त्याने जी माहिती दिली ती सर्वांच्याच कल्याणाची असल्यामुळे मी तुला सांगतो. नारायण ऋषींनी नारदाला पुरुषोत्तम मास महात्म्य सांगण्यात अशा प्रकारे सुरुवात केली. अधिक मास महात्म्य अध्याय पहिला समाप्त. जय हरी कृष्ण.